शेतकरी मित्रांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत जे आपण फॉर्म भरून वेंडरच्या प्रतीक्षेत आहोत आणि सध्याच्या स्थितीत जर बघायचं झालं तर मार्च महिन्यापासून वेंडर नाहीत ओपन आणि ओबीसी कॅटेगरीसाठी असं म्हणलं तरी हरकत नाही। एक दोन वेंडर मध्ये तरी ऍड झाला आणि त्याच्यामध्ये काय झालं की ते कोणालाच मिळाला नाही असं 4-2 शेतकऱ्यांनी तो निवडला। कारण वेंडरसाठी जे आहे ते लाखो शेतकरी जे आहे ते त्याच्यापासून सध्या स्थितीत जर बघायचं झालं तर वेटिंगला आहे। अशातच आज एक कंपनी ऍड होणार आहे, एक शक्ती कंपनी ऍड होणार आहे। त्या संदर्भात भरपूर अशी चर्चा चालू आहे। ग्रुपच्या माध्यमातून मेसेज पण येतात आणि वेंडरचे पण मेसेज आलेत। नेमकं त्याबद्दलचं काय तथ्य असणार आहे ते थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो महायोजना दूतच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी जे काय बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला तुम्ही प्रेस करा, जेणेकरून वेंडर संदर्भात अपडेट असोत किंवा इतरही सोलार योजने संदर्भातील अपडेट असोत त्या संदर्भातलं अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर येत राहतं। आणि एक तुम्हाला सूचना आहे मित्रांनो, आपल्या चॅनलद्वारे आपण जे आहे तर सोलार योजने संदर्भात टेक्निकल आणि शासकीय जे काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात व्हिडिओ बनवत राहतो। मध्यंतरी मी काय केलं की 1-2 रील्स आहेत आणि एक व्हिडिओ आहे त्याच्या संदर्भात काय केलं की मी ऍड केली। आता ऍड केली म्हणजे अशी काही रम्मी फिमीची ऍड केले नाही। त्याच्यामध्ये मला खूप साऱ्या रम्मीच्या त्या तुमची गेमिंग ॲपच्या ॲडव्हर्टाईज आल्या, तर त्याच्यापैकी मी कुठलीही ऍड केलेली नाही। आणि हे जे प्रोडक्ट आहेत सोलार विषयीच्या प्रोडक्टचे काही म्हणजे हेडचे, ज्या शेतकऱ्याचे हेड चुकले आहेत, ज्या शेतकऱ्याला कंट्रोलर पाहिजे, ज्या शेतकऱ्याला पंप पाहिजेत, याच्या ऍड मी केल्या त्याच्यावर आणि ते प्रोडक्ट आपले स्वतःचे आहेत, त्याच्यामुळे मी त्याच्या ऍड केलेल्या आहेत। बऱ्याचशा कमेंट आल्या की तुम्ही ऍड करता, तुमचे हे करता, तुम्ही त्याच्यामध्ये लुटता लुबाडता। अरे दादांनो, त्या ऍड करण्यासाठी ते प्रोडक्ट आमचे आहेत आणि ते प्रोडक्ट सगळे जे आहेत ते शेतकऱ्याच्या उपयोगाचे आहेत आणि शेतकऱ्यासाठी ब्रँडेड प्रोडक्ट आम्ही स्वस्तामध्ये जे आहे ते उपलब्ध करून दिले होते की शेतकऱ्यांना हे बाबा हेड चुकलेत, त्याचे हेड बदलायचे, कोणाला मोटर पंप, कोणाला कंट्रोलर वगैरे जे आहे तर हे बदलण्याकरता जे आहे चेंज करण्याकरता आम्ही ते उपलब्ध करून दिले होते। त्यामुळे आम्ही त्या ऍड केल्या होत्या। मित्रांनो ऍड तर आम्हाला करावंच लागणार आहे आणि त्या ऍडमुळेच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। चला ठीक आहे, जाऊ द्या, तो भाग नंतरचा आहे। तर या शक्ती कंपनी बद्दल जे आहे ते आपण बघूयात नेमकं याचं काय आहे। मित्रांनो बघा की भरपूर मला खूप साऱ्या बांधवांचे जे आहेत ते मला कॉल आले की बाबा ही कंपनी ऍड होणार आहेत का। मित्रांनो याचा ऑफिशियली असं कुठलंही अपडेट नाही। शक्ती कंपनीला सुद्धा ते आहेत मेल केला तर सध्याच्या स्थितीत त्यांचा रिप्लाय आला की सध्या स्थितीत असं कुठल्याही प्रकारचं आमच्याकडून देण्यात आलेलं नाहीये। ते म्हणतात की 3000चा कोटा ऍड होणार आहे, 5000चा कोटा ऍड होणार आहे। पण मित्रांनो शक्तीवाल्यांनी खुद्द सांगितलं आहे की बा सध्याच्या स्थितीत म्हणजे आज तर आम्ही ऍड होणार नाही, परंतु कंपनी ऍड होणार आहे हे निश्चित त्यांनी सांगितलं आहे। आता मागे एकदा मी मेल केला होता की शक्ती कंपनी जी आहे ते याला म्हणजे एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी ऍड होणार आहे, तर ती कंपनी एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी ऍड झाली होती। फक्त कुठं गडचिरोली आणि गोंदिया भंडारा या जिल्ह्यामध्ये ऍड झाली होती। त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी ती कंपनी ऍड झाली होती। तर आता शक्ती कंपनी ऍड होणार हे निश्चितच आहे। आपण मागच्या व्हिडिओ पासून सांगत येत आहे की एप्रिल पासून की 2 ते 3 महिन्यामध्ये ही कंपनी ऍड होणार आहे आणि चांगला मोठा कोटाही घेऊन ऍड होणार आहे। याच्यासोबत ओसवाल कंपनी सुद्धा याच्यामध्ये वेंडर लिस्ट मध्ये ऍड होणार आहेत। आता याच्यामध्ये झालंय असं पण आता या कंपन्यांनी काय केलंय की आता म्हणजे शासनानंच त्यांना एक उपलब्ध करून दिले, पोर्टल उपलब्ध करून दिले की तुम्ही जिल्हा वाईज सुद्धा कोटा तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता। प्रेफर करण्यासाठी जिल्हे दिलेले आहेत कंपन्याला, त्यांच्या सॉफ्टवेअरला जे आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहात हे करण्यासाठी ज्यांना काय केलेलं आहे की त्या ठिकाणावर एक ऑप्शन दिलेला आहे। फक्त त्या ऑप्शन नुसार जे आहे ते कंपनी ऑनबोर्ड होऊ शकते। आता नेमकी ऑनबोर्ड झाली, कंपनी आली तर नेमकी कोणत्या जिल्ह्यासाठी येऊ शकते का सर्व महाराष्ट्रामध्ये येऊ शकते, याच्यामध्ये हा एक प्रश्न आहे। ते नेमकं सांगू शकत नाही, परंतु कंपनी ही निश्चितच या पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये ही कंपनी लिस्ट होऊ शकते। ही लिस्ट व्हायला पाहिजेत, कारण त्यांच्या आता वेंडरला काय होतं की 15 दिवसापासूनच अगोदर जे आहे ते मेसेज टाकले जातात की तुम्ही तयारीत राहा, तुम्ही आमची कंपनी ऍड होणार आहे, तुम्ही काय करा, वेंडर सिलेक्शन द्या, हे त्यांना एक सांगत राहतात। परंतु ऑफिशियली मेल ज्यावेळेस केला कंपनीला तर त्यावेळेस कंपनीनं काय केलं की रिप्लाय दिला की हा कंपनी ऍड होणार आहे, पण इतक्यातच ऍड होणार नाही, इतक्या लवकर ऍड होणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी मला उत्तर दिलं होतं। आता नेमकं आता हे उत्तर दिले कुणा सेल्स टीमने दिले की आता त्यांची एक्सपर्ट टीम याच्यामध्ये आहे किंवा नाही उत्तर देण्याकरता हे आपण तिथे सांगू शकत नाही, कारण त्यांच्याकडून काय होतं सेल्स टीम कडून किंवा मग कोणीतरी प्रतिनिधीकडून ते आहे ते उत्तर त्यांच्या मार्फत दिले गेले।
परंतु याच्यामध्ये काय असू शकतं की बॅकएंडला त्यांचं प्रशासन जे काय मागेल त्याला सोलार योजनेमध्ये काम करतं किंवा कुसुम मध्ये काम करतं, याच्यामध्ये ते कोण काम करणार आहे आणि कोण त्याला ऑनबोर्ड करणार आहे कदाचित त्या लोकांना सुद्धा माहित नसतं. त्यामुळे जे आहे ते आपण वेळोवेळी वेबसाईट चेक करत राहणं हे एक आपलं काम आहे. सध्या स्थितीत ते खूप मोठा डोक्याला ताप झालेला आहे. त्याच्यामुळे जे आहे ती ही शक्ती कंपनी जी आहे ते येणार आहे, त्यासोबत ओसवाल कंपनी सुद्धा येणार आहे. कारण ओसवाल कंपनीचा फंड मॅनेजमेंटची सिस्टीम जी आहे ते त्यांनी आता जे काही पब्लिक मधून फंड उचलण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळं ओसवाल कंपनी जी आहे ते आता ही टॉपवर सोलार योजनेमधील कंपनी बनणार आहे. त्यामुळं त्यामध्ये काय केले ओसवाल कंपनीनं भरपूर या छोट्या छोट्या कंपनीचे जे काही कोटे होते ज्यांना बसवणं होत नव्हतं त्याचे जे काही पंप आहेत ते आता त्या कंपनीनं स्वतःकडे घेतले आणि काम बसवण्याचं जे आहे ते फास्टमध्ये त्या कंपनीनं चालू केलेलं आहे. त्यामुळे जे आहे ते ओसवाल कंपनी सुद्धा एक मार्केटमध्ये त्या कंपनी सोबत येऊ शकते. आता बाकीची मीरा एनर्जी येणार होती, तर मीरा एनर्जीने काय केलं, तालुका बुलढाणा जिल्ह्यामधील किंवा मग बऱ्याचशा ठिकाणी ऑटो वेंडर सिलेक्शन झालं, त्याच्यामध्ये जे आहे ते त्या कंपनीनं ते वेंडर जे आहे ते सिलेक्ट करून घेतले होते. आता त्याच्यामध्ये कितपत ते नेमकं हे आहे म्हणजे ही कंपनी पंप बसवते तर ते आता येणाऱ्या काळात आपल्याला समजणारच आहे. परंतु ऑटो सिलेक्शन झाल्याच्या शेतकऱ्याचे जे काही सर्वे वगैरे जे आहे ते आता त्या ठिकाणावर चालू आहेत. परंतु शेतकऱ्याला तिथं आहे ते शेतकऱ्यावर तिथं अन्याय झाला, भलत्याच कंपन्या त्या ठिकाणी निवडल्या गेल्या आहेत. आता तो एक आता ही कंपनी आल्याच्या नंतर हे नेमकं काय होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑटो सिलेक्शन येणार आहे का मॅन्युअली सिलेक्शन येणार आहे त्याच्याबद्दल तर सांगणं सध्या स्थितीत कठीण आहे. कारण त्यांच्याकडून पाहिजे अशा पद्धतीत माहिती तिथं मिळत नाही. आणि मित्रांनो आणखीन एक वारंवार माझ्याला कॉल येतात की माझी वर्क ऑर्डर निघून एवढे दिवस झाले, 200 दिवस झाले, 180 दिवस झाले, किंवा कोणाचा फॉर्म जे आहे ते त्रुटीमध्ये आहे, त्या फॉर्मला पुढे जात नाहीये, वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन येत नाही. मित्रांनो असं जर तुमचं कुठं थांबला असेल, फॉर्मची प्रक्रिया पुढे जाण्यासाठी थांबली असेल तर तुम्ही शांत बसून वाट बघत बसू नका. महावितरण ऑफिसला जाणे, त्या ठिकाणावर तुमची जी काही समस्या आहे ती लेखी स्वरूपात त्यांना देणे की बाबा माझा अशा पद्धतीचा प्रॉब्लेम झालाय, मी पैसे भरलेत आणि पैसे भरून जो आहे तो फॉर्म जो आहे माझा पुढच्या स्टेपला गेला नाही, माझा फॉर्म थांबला आहे. त्यामध्ये तुमचा जो काही प्रश्न आहे तुमचा MKMT ID टाकून जे आहे ते त्यांच्याकडे तुम्ही लेखी स्वरूपात तो तक्रार जे आहे ते मांडा. त्यानंतर जे आहे ते तुमचा प्रश्न तिथून सॉल्व्ह केला जाईल, जेणेकरून तुमचा फॉर्म जे आहे ते पुढच्या प्रक्रियेसाठी पाठवला जाईल. कारण आता याच्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये असं झालं की फॉर्म भरून तर आहेत परंतु त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला हा प्रचंड त्रास होतोय. याच्यासाठी जे आहे ते तुम्ही लेखी स्वरूपात त्या ठिकाणी अर्ज करणं, अर्ज नोंदवणं हे बंधनकारक आहे. आता राहिला वेंडरचा प्रश्न. आता हे वेंडर आले तर असेच येणार आहेत 2000-3000 कोटा. कोणतीही कंपनी आले, मोठी कंपनीच 2000, 3000, 5000 कोटा घेऊन मार्केटमध्ये उतरणार आहेत. बाकी ज्या छोट्या छोट्या कंपन्या आहेत ते 400, 500, 1000च्या दरम्यान कोटा घेऊन त्या उतरतील. आता कितपत शेतकऱ्याला ते वेंडर सिलेक्शनसाठी मिळेल, जे शेतकरी अपडेट आहेत, जे शेतकऱ्यांना वेबसाईटवरचं समजतं तेच शेतकरी जे आहेत ते वेंडरला सिलेक्शन करू शकणार आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांना काही समजत नाही, ज्या शेतकऱ्यांना त्याचं जे काही हे आहे म्हणजे तो अडाणी आहे, त्याला मोबाईलवर सुद्धा वेंडर सिलेक्शन करता येत नाही, अशा शेतकऱ्याचं खूप सारं अवघड आहे. इथे शासनानं काहीतरी एक त्यांना हे लावायला पाहिजेत की बाबा ते शेतकऱ्यांनी जे अर्ज भरलेत, जो प्रथम आलाय त्याला प्रथम प्राधान्य, अशा पद्धतीचं जे काही तुम्ही हे आहे संकल्पना राबवली आहे तशाच पद्धतीने वेंडर सुद्धा तुम्ही त्यांना द्यायला हवे. कारण इथे खूप मोठा गोंधळ आहे. जो शेतकऱ्यांना ज्याचं फॉर्म भरलाय आणि तो फटाफट वेंडर सिलेक्शन आला, वेंडर निवडून गेला, त्याचं काही काही शेतकऱ्याचं असं झालं की एका महिन्याच्या आता सोलार बसलेत आणि काही शेतकरी आहेत ते 4-4 वर्षापासून त्याचं पैसे भरून पेंडिंग आहेत. यासाठी शासनानं काहीतरी करायला पाहिजेत. आणि वेंडर जे आहेत, वेंडरचा प्रश्न आहे जसं आता शक्ती म्हणले येणार आहे, खरंच यायला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना काही दिलासा द्यायला पाहिजे. याच्यामध्ये शेतकऱ्याला वेंडर हे उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. शेतकऱ्यांनी सुद्धा जे आहे ते वेबसाईटवर अपडेट राहा. असं समजू नका की ही कंपनी येणारच नाही म्हणून, कारण ही कंपनी येऊ शकते. त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आम्ही ऍड होणारच आहोत. हे होतं आजचं हे अपडेट. माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सोलार संदर्भातल्या अपडेटसाठी महायोजना दूत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.